श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही. समर्थ म्हणाले, दुर्बल मनाचा मनुष्य जर पाहायला गेलो, प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. माणसाचं मोठेपण त्याने किती माणसं मोठी केली यावरून मोजता येतं, कारण विजय हाच शौर्याचा अलंकार आहे. आता दुर्बल मनुष्य कसं ओळखायचं? आपण दुर्बल राहून उपयोगाचं आहे का? कारण प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन असतो. प्रत्येक दिवशी आपण नवीन कार्य करणं गरजेचं आहे. परंतु प्रत्येक दिवस हा जीवनातील शेवटचा दिवस म्हणून जगलं पाहिजे. आपण काय करत असतो? दिवसाची सुरुवात जर चांगली झाली असेल तर दिवसाची सुरुवात ज्याप्रमाणे चांगली आहे ते शेवट सुद्धा चांगला होईल. परंतु दिवसाचीच सुरुवात ज्याप्रमाणे खराब होते त्याचप्रमाणे आपण विचार करतो, आज दिवस खराब गेला. जे काम होणार होतं ते सुद्धा झालं नाही. सोपं काम होतं ते सुद्धा झालं नाही. मग प्रत्येक दिवशी जीवनाचा जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा असं का सांगितलं? आपण काय करत असतो? आजचं काम जे दिलेलं आहे ते काम आपण उद्यावर ढकलतो. मग अशा वेळी काही होणार आहे का? समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साथ. आजचं काम जर आपण उद्यावर टाकलं, परंतु उद्याचं येणारं काम ते आपण कधी करणार? शेवटी आपल्या डोक्याला सुद्धा चिंता तीच असणार. मग आपण काय विचार करतो? अरे, कामाचं प्रेशर आलेलं आहे. कामाचा प्रेशर आपण स्वतःहून करत असतो. जे काम दिलेलं आहे ते काम आपण आज पूर्ण केले नाही. आज फक्त आपण टाइमपास केला. प्रत्येक दिवशी जे काम दिलेलं आहे ते काम आपण सातत्याने पूर्ण केलं पाहिजे. जी वेळ ठरवून दिलेली आहे त्या वेळेला आपण हजर राहिलो पाहिजे आणि त्या वेळेतच आपलं काम निश्चित झालं पाहिजे. आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात केली पाहिजे. आपण बघा, ज्याप्रमाणे नवीन दिवस उजाडतो, नवीन दिवसामध्ये नवीन कार्य आणि त्या कार्याची सुरुवात करणं गरजेचं. आपण रात्रीचं सर्व प्लॅन करून ठेवतो, परंतु ज्या प्लॅननुसार ज्या नियोजनाप्रमाणे आपण ते कार्य करत नाही. काय ठरवलेलं असतं? सकाळी लवकर उठेन, जॉगिंग करेन, जरा फिरायला जाईन. परंतु आपण उठतो किती वाजता? 9-10 वाजता उठतो. ऑफिसची वेळ 10ची आहे आणि आपण उठतो कितीला? 8 वाजता. विचार करा. मग आपली घाई गडबड होते. मग ज्याप्रमाणे काही जर आपल्याला मिळाले नाही त्यामध्ये आपण राग. आपल्याला वेळेनुसार कधी ट्रेन मिळत नाही, कधी ट्रॅफिक असते. मग आपण अनेक प्रकारची कारणं देतो. मग तिथे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ओरडा खावा लागतं, बॉसशी बोलणी खावी लागते. मग आपण काय विचार करतो? अरे, आजचा दिवसच खराब आहे. का दिवस खराब गेला? ज्याप्रमाणे जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे आपण वागलो का? सकाळी लवकर उठलो का? जे प्लॅन केलेले होते त्या प्लॅननुसार आपण रेडी आहोत का? नाही आहे. मग दिवसाची सुरुवात जर चांगली असेल तर नक्कीच रात्र सुद्धा उत्तमाची. म्हणून माणसाचं मोठेपण कशामध्ये आहे? आपण मोठमोठ्या बाता फक्त करत असतो, परंतु माणसाचं मोठेपण जाणून घ्यायला हवं की त्या व्यक्तीने किती जणांना मदत केली, त्या व्यक्तीने किती जणांना मोठं केलं हे पाहायचं असतं. आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी पाहत असतो
आपल्याला काम मिळालं, आपल्याला पैसे मिळाले की बास, आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही. आपल्या पुढे कोणी जाता कामा नये असा फक्त आपण विचार करत असतो. अहो, पण प्रत्यक्षात जर आपण एकमेकांना मदत केली तर बघा, आपली नाव काढणारी सुद्धा लोक आहेत. परंतु जर एकमेकांना आपण मदत केली नाही तर लोक सुद्धा बोलणारे आहेत. लक्षात ठेवा. मग यावरून आपली मोजणी केली जाते की आपण कसे आहोत. कारण विजय हाच शौर्याचा अलंकार आहे. आपल्या गळ्यामध्ये किती अलंकार असले, सोनं असलं, दागिने असले, हातामध्ये ब्रेसलेट असू दे, बोटांमध्ये अंगठ्या असू दे, परंतु त्याला किंमत नाही. तुला जी वेळ दिली होती, तुला ज्या वेळेला बोलवलं होतं ती वेळ निघून गेलेली आहे. त्या वेळेला तू उपस्थित राहिला नाही. दिलेलं काम पूर्णपणे त्या वेळेमध्ये पूर्ण केलं नाही. आपल्यामुळे बघा, प्रत्यक्षपणे आपण कोणाला मदत केलेली नाहीये. मग आपला मोठेपणा केव्हा? अहो, काही नसताना सुद्धा आपण जर एकमेकांना मदत केली तर समाजामध्ये सुद्धा आपलं नाव तेवढेच चमकत असतं. आपल्या नावापेक्षा आपली कीर्ती मोठी असणं गरजेचं आहे. आपण फक्त आपल्या नावाला धरून राहिलेलो आहोत आणि आपली कार्य करण्याची क्षमता शून्य. मग याला किंमत काय? कारण समर्थ म्हणाले, दिवसाची जो शेवट आहे बघा, प्रत्येक दिवस हा जीवनातला शेवट का सांगितला? काय करायचं ते आपल्याला आत्ताच करायचं ना. आयुष्य पुन्हा पुन्हा आहे का हो? आता जन्माला आलेलो आहोत. जन्म आहे म्हणजे मृत्यू आहेतच. पुन्हा मनुष्य योनी आहे का? नाही ना. मग आयुष्य कसं जगायचं? आणि जगत असताना प्रत्यक्षात जी आपण जीवनाची नवीन सुरुवात केलेली आहे तिचा शेवट सुद्धा उत्तमाचा कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. माणसाचं मोठेपण जाणून घेतलं पाहिजे. समोरची व्यक्ती काय बोलत आहे त्या व्यक्तीचा आदर केला तरच जीवनाला खरी गोडी. जर त्या व्यक्तीला प्रत्यक्षात आपण काही बोलून गेलो किंवा अनादर केला तर ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही. बरोबर की नाही? एक वेळ आपण चुकी केली, समोरची व्यक्ती माफ करू शकते. परंतु समोरची व्यक्ती जर काही चुकीची ठरली तर आपण सुद्धा तेवढंच माफ करणं गरजेचं आहे. परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी आपला अहंकार, आपला अभिमान आणि आपला मीपणा, गर्वपणा हे आणत असतो. सर्व बाजूला सारायचं आहे. आयुष्य जगत असताना कधी मीपणामध्ये जीवन जगायचं नाही. बरोबर की नाही? गर्वामध्ये, अभिमानामध्ये कधी जगायचं नाही. एकमेकांशी चांगलं बोलून, एकमेकांना चांगल्या प्रकारे मदत करून आयुष्य जगणं ही एक सुंदर कला आहे. जीवनाची ज्यावेळी आपण नवीन सुरुवात करत असतो, एखादी नवीन वही आणतो बघा. नवीन वही आणली की पहिला आपला अक्षर जे असतं ते खूप सुंदर असतं पहिल्या पानावर, आणि नंतर मग कसं तरी आपण लिहित असतो. विचार करा, पाहावे आपणास आपला अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे. मग तसंच आहे आयुष्य जगत असताना. आपलं बालपण खूप चांगलं गेलं ना, मग तारुण्य पण, म्हातारपण असं का प्रश्नचिन्ह उभे राहिलेत? कधीही दुर्बल राहू नका, हातबल राहू नका. संयमाने, उत्तम प्रकारे, धीटपणाने आपण जगलं पाहिजे. जर दुर्बल आपण राहत असू तर समोरची व्यक्ती कधी गैरफायदा उचलेल आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून आपण फिट राहणं गरजेचं आहे, सावध असणं गरजेचं आहे. आपण विचार करा, आपण एखाद्या वेळी बाजारात जातो किंवा काय वस्तू आणत असली, जेवढं आपल्याला वजन पेलेल एवढंच आपण आणत असतो ना. जर ओव्हर केलं तर आपल्या शरीराला धोका आहे.
बरोबर आहे की नाही. मग आपल्या शरीराला इजा पोहोचू नये यासाठी आपण काय करतो, कमी प्रमाण करत असतो की नाही. मग तसंच आहे आपलं माणसाचं मोठेपण आहे ना, लोक ठरवत असतात, आपण ठरवायचं नाही आहे. म्हणून विजय हाच शौर्याचा अलंकार आहे. म्हणून दुर्बल मनाचा मनुष्य कधीच हुतात्मा होऊ शकत नाही. म्हणून कधीही जीवनात आयुष्यात दुर्बल राहू नका. जय जय रघुवीर